नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या महाश्वेता या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 13. दिवाळीसाठी सत्या मैसूरला गेला. त्याचं तिथं घर होतं. आई वडील बहिणी त्याची वाट पाहत होत्या. निघताना सत्यानं अनुपमाच्या मदतीनं बहिणीसाठी साड्या घेतल्या. त्यानं कितीही आग्रह केला तरी अनुपमानं त्याच्याकडून साडीची भेट स्वीकारली नाही. मी आनंदानं राहावं अशी तुमची मनापासून इच्छा असेल तर मला तुम्ही कुठलीही भेट स्वीकारण्याचा आग्रह करू नका. सत्याचा चेहरा उतरून गेला. वसंत म्हणाला, सत्याची तुम्हाला दिवाळीसाठी भेट द्यायची इच्छा आहे. सत्या, तू फटाके आणि फुलबाजा आणून दे. मला वाटतं तुम्ही सत्याची ही भेट नाकारणार नाही. सगळे हसले. सत्यानं खरोखरच फटाके, फुलबाजा, भुईनळे, भुईचक्र वगैरे आतिषबाजीचं सामान आणून दिलं. यावर अनुपमाही नकार देऊ शकली नाही. एवढा दारुगोळा एकटी अनुपमा कशी उडवणार? सत्या वसंत नसताना तिला म्हणाला, वसंत दिवाळीत कुठंही जाणार नाही, एकटाच खोलीवर राहील. ती म्हणाली, का बरं? दिवाळीच्या दिवशी माझ्या विद्यार्थिनींबरोबर मी त्यांनाही जेवायला बोलावणार आहे. तिनं नंतर वसंतलाही सांगितलं, डॉक्टर, दर दिवाळीला मी माझ्या मैत्रिणींना घरी जेवायला बोलवते. त्यावेळी तुम्हीही या. आपण फटाके उडवूया. वसंतलाही बरं वाटलं. तसा तो एकांतप्रिय असला तरीही दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी आईची आठवण येऊन त्याचं मन खिन्न व्हायचं. गरिबीतही तुंगक्का मोठ्या कौतुकानं छोट्या वसंताला न्हाऊ घालायच्या. किती झालं तरी वसंतला ते न्हाणं विसरणं अशक्य होतं. दिवाळीच्या दिवशी दुपारीच वसंत अनुपमाच्या घरी आला. येताना त्यानं तिच्यासाठी बर्नार्ड शॉच्या नाटकाची पुस्तकं आणली होती. अनुपमा नेहमीप्रमाणे हसतमुख होती. मनात काहीही चलबिचल झाली तरी हसतमुख राहायची तिनं स्वतःला सवय लावून घेतली होती. वसंतला वाटलं, हिच्या मनाची खोली केवळ त्या परमेश्वरालाच मोजता येईल. त्यानं तिला विचारलं, ठरल्यापेक्षा मी लवकर आलो. तुमच्या कामात काही अडचण नाही ना? छे, सकाळीच मी सारी कामं उरकून घेतली आहेत. ही नाटकं पहा, तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्ही का आणली? माझी आई सांगायची ते आठवलं. ती म्हणायची, रिकाम्या हाती जाऊन स्नेहांना कधीही छळू नये. अनुपमा निरुत्तर झाली. तिच्या ड्रॉइंग रूम मधून बाहेरची मृदू कॉस्मॉसची फुलं दिसत होती. केशरी फुलांचे लहान मोठे घोस लोंबत होते. त्यांचे मंद हवेवरचे झोके सुरेख दिसत होते. वसंत पुढं म्हणाला, आईचा उपदेश विसरणं अशक्य आहे. तुम्हाला नाही तसं वाटत? काय सांगू मी डॉक्टर, मला तर आईला पाहिल्याचंच आठवत नाही. मला वाटतं जगात आपण काही गोष्टी गमावतो, सोनं, चांदी, पैसा वगैरे, पण आईसारख्या व्यक्तीला गमावलं तर ते आयुष्यभराचं नुकसान असतं. अशी जवळची व्यक्ती जाणं म्हणजे प्रेम, विश्वास, अंतःकरणाचं नातं गमावणंच. आयुष्यात गमावलेल्या कितीतरी गोष्टी मिळवता येतील, पण आई गमावलेलं मूल आयुष्यभर अनाथच राहतं. बहुतेक अनुपमा आपल्या जीवनाविषयी बोलत असावी. मुंबईला आल्या आल्या नोकरी मिळाल्यावरती दरमहा वडिलांना 300 रुपये पाठवत होती. पण नंतर ती एकदाही गावी गेली नाही. जावंसं वाटलंही नाही. इथल्या सुखदुःखांविषयी तिनं कधीही वडिलांना लिहिलं नाही. पगार झाल्या झाल्या पैसे मात्र न चुकता पाठवत होती. श्यामांनांची परिस्थिती अवघड होती. त्यांना लेकीची आठवण होत असली तरी त्यामुळं मनाला क्लेश होत होते. आज ना उद्या आनंदचं मन बदलेल आणि तो अनुपमाला बोलावून घेईल अशी आशा मनात ठेवून ते जगत होते. नवऱ्यानं सोडलेली पत्नी म्हणजे माहेरचा कलंक अशी त्यांची भावना होती. त्यामुळं तिनं पाठवलेल्या पैशांची पोच देतानाही ते लिहित, तू आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालीस तरी माझ्या मनात खंत आहेच. जेव्हा आनंद तुला बोलावून घेतील तेव्हा तू आडेवेडे न घेता त्यांच्या घरी गेलं पाहिजेस. सासरच्या माणसांवर राग धरण्याचा आपल्याला हक्क नाही, हे तू विसरू नकोस. वडिलांची अशा अर्थाची पत्र वाचून अनुपमाच्या मनात पराकोटीचा तिरस्कार निर्माण होत असे. एक दिवस अचानक एक तार आली आणि याही सगळ्या प्रकाराची इतिश्री झाली. तारेत श्यामांनांचा हृदयघातानं मृत्यू झाल्याची बातमी होती. त्यांच्या निमित्तानं गावाकडे जो बारीक धागा होता तोही तुटून गेला होता. वडिलांच्या या मृत्यूला आपलं जीवनही कारणीभूत झालं असेल
या विचारानं तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहिले, तेवढंच. त्यानंतर तिच्या डोळ्यांमधून अजिबात पाणी आलं नाही. तिच्या दुःखद जीवनपटात आणखी एका धाग्याची भर पडली होती, एवढंच. वडील नसलेल्या गावी आता जाऊन तरी काय करायचं? अनुपमा गावाकडे गेलीच नाही. वडिलांचे दिवस कार्य करण्यासाठी तिनं शिल्लक ठेवलेल्यातले 1000 रुपये आईच्या नावे पाठवले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर मात्र सावाकांकडून 4 पानी लांब लचक पत्र आलं. संसार म्हटला की कमी जास्त होणारच. तू इथं असताना आमच्या वागण्या बोलण्यात चूक झाली असेल. तुझ्या संसाराचं असं झाल्यामुळे आम्हालाही दुःख झालं. त्यामुळे तोंडून काही भलंबुरं गेलं असेल. मोठं मन करून त्याकडे दुर्लक्ष कर. मुंबईसारख्या गावात तू एकटी राहतेस. सोबतीची गरज असेल तर नंदाला पाठवून देते. मी माझ्या माहेरी राहायला जाणार आहे. वसुधानंदासाठी स्थळ शोधायला माझा भाऊ मदत करेल. तू मात्र वडील नसलेल्या धाकट्या बहिणींकडे लक्ष दिलं पाहिजेस. वडील नाहीत म्हणून दर महिन्याला पैसे पाठवायचं विसरू नकोस, वगैरे वगैरे. ज्या अनुपमाला पाहताच नवऱ्याला सोडून आलीस, अपशकुनी मेली, घराला तुझ्या रूपानं शनी लागलाय, वगैरे मुक्ताफळं उधळली जायची, दररोज डोळ्यातून पाणी गाळल्याशिवाय घासभर अन्न मिळायचं नाही, त्या अनुपमाला मन मोठं करून झालं गेलं विसरून जायचा उपदेश केला जात होता. कारण आता ती मिळवती होती. पत्र वाचून अनुपमाला किळस आली. तरीही तिनं स्वतःला सावरलं. आपण त्या घरासाठी पैसे पाठवले पाहिजेत. वडिलांची ती जबाबदारी. आपणही जमेल तेवढी पेलायची असा विचार करून ती दरमहा 200 रुपये पाठवू लागली. पण सोबत पत्र लिहायचा किंवा गावी जायचा विचार मात्र तिनं समूळ उपटून जाळून टाकला होता. अनुपमाला आपल्याच विचारात गळून गेलेलं बघून वसंतला आश्चर्य वाटलं. प्रत्येकानं मनातल्या प्रत्येक बारीक सारीक विचाराला शब्दरूप द्यायचं कारण नसलं तरी त्याला वाटलं, दिवाळीमुळे हिच्या मनात कुठले विचार जागृत झाले कोण जाणे. डॉक्टर, सौंदर्य म्हणजे काय? तुमचं काय मत आहे? अनुपमेच्या या अनपेक्षित प्रश्नामुळं वसंत चमकला. तो हसत म्हणाला, हे पहा, माझं मत सर्वसंमत नसेल कदाचित. मी काही तत्वज्ञ नाही. माझा सामान्य अभिप्राय आहे. म्हणूनच विचारलं मी. खिडकीतून बाहेरची वाऱ्यावर डोलणारी फुलं दिसत होती. तिकडं बोट दाखवून वसंत म्हणाला, सृष्टीत सौंदर्याचा गुरु, माता, किती विविध प्रकारची फुलं निसर्गात फुलत असतात. मानवाच्या कल्पनेतही येणार नाहीत इतक्या विविध रंगांची तिथं उधळण होत असते. किती विविध, मनाला खेचून घेणारे आकार, निळ्या आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांचं मनमोहक नृत्य, पावसाळ्यात सर्वत्र हिरव्या रंगाची छटा, त्यात सुंदर पशुपक्षी, फुलपाखरं, कीटक, सगळंच माणसाच्या दृष्टीनं कल्पनातीत आहे. अनुपमा लक्ष देऊन ऐकत होती. मानव स्वतःला सौंदर्याचा उपासक मानून नटतो, पण मानवी सौंदर्य केवळ तारुण्य काळाशी सीमित आहे. भर तारुण्यात सौंदर्याच्या मस्तीत वावरणारे, तारुण्य सरलं की पडलेले दात, पांढरे केस, सुरकुतलेली कातडी, ओसरलेला बांधा यामुळे सौंदर्य विहीन होऊन जातात. उलट निसर्गाचं सौंदर्य चिर यौवनेप्रमाणे असतं. मागं मी मित्रांबरोबर हिमालयात फुलांच्या दरीत गेलो होतो. थोडा दुर्गम प्रवास होता. तिथं दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात लक्षावधी फुलं उमलतात. ती पाहताना मात्र मानवाचं बाह्य सौंदर्य सत्वहीन वाटू लागतं. वसंत थांबला. त्याला आणखी काही बोलायचंय हे जाणवून ती म्हणाली, बोला तुम्ही. माणसाचं सौंदर्य त्याच्या रूपापेक्षा गुणांवर अवलंबून असतं. कुठं आणि कसं जन्मायचं हे कुठं आपल्या हातात आहे. तसंच गोरा रंग आणि रूपही आपल्या हातात नाही. पण शुद्ध निष्कल्मश मन आपल्याकडे असलं पाहिजे. एरवी अगदी थोडं बोलणारा वसंत बरंच बोलला. त्याच वेळी अनुपमाच्या विद्यार्थिनींचा घोळका आला. अनुपमाच्या दृष्टीत अगम्य भाव दाटले होते. आनंदच्या मनात कधीच अशी सौंदर्याची कल्पना आली नव्हती. शिक्षणात तो बुद्धिमान असला तरी विचारांमध्ये हा विवेक कधीच दिसला नव्हता. त्यालाही अशा नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार झाला तर किती बरं होईल. अनुपमा पटकन भानावर आली. आनंदच्या दिशेनं झुकत असलेल्या ओढाळ मनाला तिनं आवर घातला आणि ती आपल्या विद्यार्थिनींशी वसंतची ओळख करून देऊ लागली. विनिता, रेखा, शशी, डॉक्टरांशी ओळख आहे ना? तुमच्या ऍक्सिडेंट नंतर ओळख झालीये ना? मुली फटाके, फुलबाजा उडवण्यासाठी हसत खिदळत बाहेर वळल्या. अनुपमाही त्यांच्यामध्ये पुढाकार घेत होती. लाल, निळ्या, हिरव्या उजेडात साधेपणात नटलेली अनुपमा आणखी साधी दिसत होती. आनंद पहिल्यांदा आपल्या सासूरवाडीला निघाला.
कितीतरी वर्षांनंतर सासूरवाडीला जाणाऱ्या इतर जावयांमध्ये आणि आनंदमध्ये खूपच फरक होता. मनातलं दुःख, उद्वेग आणि शरम यामुळे आनंद अंतर्मुख झाला होता. लग्नाच्या वेळी त्यानं त्या खेड्याचं नाव ऐकलं असलं तरी प्रत्यक्ष कधीच पाहिलं नव्हतं. तसा प्रसंगच आला नव्हता. पत्र लिहित बसण्यापेक्षा स्वतःच जाऊन अनुपमाला घरी घेऊन यायची त्याची इच्छा होती. तिनं काहीही म्हटलं, ती कितीही रागावली तरी विश्व प्रयत्न करून तिची समजूत काढून तिला घेऊन यायचंच असं त्यानं ठरवलं होतं. खेड्यातल्या शाळेसमोरच्या धुळीनं भरलेल्या रस्त्यावर त्याची आलिशान गाडी उभी राहताच शाळेसमोर धुळीत खेळणारी मुलं तिकडे धावली. असल्या खेड्यात एवढी मोठी गाडी कुणाची आली असेल या उत्सुकतेनं हेडमास्तरही बाहेर आले. त्यांनाच आनंदनं विचारलं, मागं इथं शामांना मास्तर होते ना, कुठं राहतात ते? नव्यानं आलेल्या हेडमास्तरांनी धुळीनं भरलेली खुर्ची पुसली आणि मला ठाऊक नाही, इथं एक जुने मास्तर आहेत, त्यांना विचारतो. अरे म्हणत त्यांनी एका मुलाला पिटाळलं. शामांना मास्तरांची तालुक्याच्या गावाला बदली झाल्याला अनेक वर्ष झाली होती. त्यानंतर त्यांच्यापैकी कुणी आलं नाही किंवा भेटलं नाही, त्यामुळे कुणालाच त्यांची माहिती नव्हती. आनंद निराश झाला. तालुक्याचं नाव विचारून तो लगेच तिथून निघाला. गाडी निघून गेल्यावर हेडमास्तरांना वाटलं, घाईत आपण त्याचं नाव विचारायला विसरलो. त्यांचं नाव काय होतं कोण जाणे. आनंदनं गाडी तशीच तालुक्याच्या दिशेनं हाकली. तालुक्याच्या गावात अनुपमा काय करत असेल? आपल्याला पाहताच तिला आनंद वाटेल की आश्चर्य? कदाचित ती आधी संतापेलही आणि त्यात आश्चर्यही नाही. मनातली अपेक्षा आणि वास्तव्यात फारच कमी वेळा साम्य आढळतं. गाव जवळ येऊ लागलं तसं आनंदच्या छातीत धडधडू लागलं. सामान्यांना काय वाटेल आपल्याला पाहून? ते आपल्याकडे तुच्छतेने किंवा निर्विकारपणे बघतील आणि अनुपमा? त्याचे ड्राईव्ह करणारे हात स्तब्ध झाले. आनंदनं स्वतःला समजावलं, आपल्याकडून चूक झाली आहे. त्यासाठी अनुपमाची क्षमा मागून तिची समजूत काढणं एवढंच आपल्या हातात आहे. ती सुरुवातीला रागावली तरी त्यानंतर शांत होईल. आनंदनं तिथल्या शाळेपुढे गाडी उभी केली. ऑफिसमध्ये जाऊन त्यानं सांगितलं, मला शामांना मास्तरांना भेटायचंय. लिहित असलेल्या क्लार्कनं मानवर करून पाहिलं आणि सांगितलं, तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही. फार महत्वाचं काम आहे, मी आनंद आलोय म्हणून सांगा. क्लार्कनं पेन बंद करून विचारलं, तुम्ही त्यांचे कोण? थोरला जावई. असं? मग तुम्हाला समजलं नाही? हा माणूस अनावश्यक तपशिलात शिरत आहे असं वाटून आनंद वैतागला. हे पहा, माझं त्यांच्याकडे अर्जंट काम आहे. कुठं आहेत ते? वारले ना, म्हणूनच म्हटलं. तुम्ही त्यांचे थोरले जावई असून तुम्हाला हे ठाऊक नाही? विचित्रच म्हणायचं. आनंद चकित झाला. याची त्यानं कल्पनाही केली नव्हती. त्यांचं कुटुंब, मुलं? क्लार्कनं सांगितलं, आम्हाला काही विशेष ठाऊक नाही. त्यांची बायको मुलींना घेऊन मिरज जवळच्या कुठल्याशा खेड्यात माहेरी गेल्या, तिथंच राहतात. एकदा सगळ्या ॲरियर्सच्या कामासाठी येऊन गेल्या तेवढंच. म्हणजे अनुपमा सावतराईच्या माहेरी राहते? छे, त्यांची थोरली मुलगी अनुपमा नावाची होती ना? क्लार्कला सारंच मनोरंजक वाटलं. नवराच बायकोची चौकशी करत आलाय. शामांना मास्तर घरातला कुठलाही विषय शाळेत बोलायचे नाही. ते या शाळेत फार दिवस राहिलेही नव्हते. म्हणजे तुमच्या बायकोविषयी विचारताय तर? क्लार्कच्या उद्धटपणाचा राग आला तरी आनंद गप्प बसला. कारण अनुपमेविषयी काही माहिती कळली तर ती याच्याकडूनच समजणार होती. मला ठाऊक नाही, पण पाहिजे तर खारे मास्तरांना विचारून घेता येईल. आनंदला परिस्थितीचा वैताग आला. पतीला पत्नीविषयी माहिती मिळवण्यासाठी चौथ्या माणसाची गरज पडावी ना? खारे मास्तर काही मिनिटातच आले, पण आनंदला प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. त्यांच्या थोरल्या मुलीला कोड किंवा त्यासारखाच काहीतरी रोग होता म्हणे, म्हणून ती घर सोडून निघून गेली म्हणे. काही जण सांगत होते तिनं गाडीखाली जीव दिला म्हणून. खरं काय ते आम्हालाही ठाऊक नाही. त्यांच्या घरच्या विषयी शाळेत कुणालाच काही ठाऊक नसायचं. चुकून विषय निघाला की त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. उगाच तो विषय काढून त्यांना दुःख का द्यायचं? खरं की नाही? संपला. अनुपमाचा शोधच संपला. या विशाल जगात ती जिवंत आहे की नाही कोण जाणे, कुठं आहे कोण जाणे. एक मात्र खरं, आपण अनुपमाला योग्य वेळी मदत न केल्यामुळं तिच्या जीवनाची अशी दुर्दशा झाली. आनंदचे डोळे पाण्यानं भरले. आपणच तिच्या नाशाला कारणीभूत आहोत.
आपण आपल्या बलिष्ठ बाहूंचा आधार देऊन त्या सुकोमल पुष्पाचं रक्षण करण्याचा शब्द दिला होता. केवळ या रोगामुळं आपण तिला मृत्यूच्या तोंडापर्यंत लोटून दिलं. अशा पापाला कितीही पूजा अर्चा जपजाप्य केलं तरी परिहार नाही. लोकांचा विचार करून आणि प्रतिष्ठेच्या कोरड्या कल्पनांना बळी पडून मी प्रत्यक्ष पत्नीला सुळावर चढवलं ना. आता आयुष्यात कुठं आणि कशी मनशांती मिळेल? आयुष्यातल्या या चुकीला क्षमाच नाही काय? डॉक्टर संध्याकाळी 6 वाजता मला भेटाल काय? शक्य आहे. घरी वाट पाहते. अनुपमा. वसंत पुन्हा पुन्हा त्या चिठ्ठीकडे पाहत होता. अनुपमानं ही चिठ्ठी का पाठवली असेल? सत्या कावेळीच्या आजारातून उठला तो एक वेगळा तरुण होऊनच. पूर्वीचा सत्या असत्य भासण्या इतका हा फरक प्रभावी होता. विद्या आपल्या पतीबरोबर परदेशी निघून गेली होती. सत्या त्याला सांगत होता, वसंत, मी पूर्वी अनुपमाविषयी जे समजत होतो त्यापेक्षा ती खूपच वेगळी आहे. तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तिच्याकडे पाहिलं की वाटतं आपण अनुभवलेलं दुःख आणि वेदना तिच्या दुःखापुढे काहीच नाही. सुख, आनंद, वैभव, सुदैव यांचा अनुभव काही काळ घेऊन त्यानंतर तिनं अस्थिर आणि दुर्दैवी जीवनाचा अनुभव घेतला. मला तर तिच्याविषयी पराकोटीचा आदर वाटतो. म्हणूनच मी तुला त्याही वेळी सांगत होतो, तिचं बाह्यरूप पाहून बिचारी, पुअर गर्ल वगैरे म्हणू नकोस. खरे, तिला सर्वार्थानं जाणून घेऊन तिचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करणारा खरोखरच नशीबवान असेल असं मला वाटतं. वसंत अनुपमाच्या घरी जायला निघाला. ती त्याचीच वाट पाहत होती. डॉक्टर, मी तुम्हाला का निरोप पाठवला असेल याची तुम्हाला कल्पना येणं शक्य नाही. मी स्वतःच तुम्हाला भेटायला येणार होते, पण काही गोष्टी अशा ठिकाणी फार स्पष्टपणे बोलता येत नाहीत. तिथं येणारी जाणारी माणसं असतात, त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. अनुपमाला एकांतात काय सांगायचं असेल? वसंतचं मन उत्सुक झालं होतं. क्षणभर थांबून अनुपमानं पायात चप्पल चढवत म्हटलं, चला. दिवस मावळून अंधार पडत होता. बांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर तुरळक माणसं होती. दोघंही चालत होते. डॉक्टर, माझी एक छोटीशी आशा आहे. माणसाचा मूळ स्वभाव आशेवरच आधारला आहे की काय कोण जाणे. तुम्ही मला मदत केली तर माझी आशा पूर्ण होईल. काय असेल ते? वसंत विचारात पडला. ही मदत केवळ तुम्हीच करू शकाल. सत्या करू शकणार नाही. कसली मदत? मी नाही समजलो. डॉक्टर, तुमच्या मेडिकल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये करमणुकीचे काही कार्यक्रम ठेवणार आहात ना? ते टाटा थिएटरमध्ये सादर केले जाणार आहे असं समजलं. फार वर्षापासूनची माझी एक इच्छा आहे. स्वप्न वासव दत्ता टाटा थिएटरमध्ये सादर करायचं. तुमचे एक खास पेशंट या कॉन्फरन्सचे आजीव सदस्य आहेत असं समजलं. मी तुमचा वशिला लावत नाही. डॉक्टर, त्यांना एकदा आमचं नाटक पाहू द्या. त्यांनी जर कॉन्फरन्ससाठी हे नाटक निवडलं तर आमच्या ग्रुपलाही मोठा अभिमान वाटेल. अनुपमा उत्साहानं बोलत होती, पण वसंतचा उत्साह ओसरला होता. ही संधी मिळाली तर आमच्या मुलांना इतका उत्साह वाटेल की काही विचारू नका. तुम्हाला हे विचारायचा मला संकोच वाटतोय, पण एकदा तुम्ही मोजवानी साहेबांना आमचं नाटक बघायला काहीतरी करून घेऊन या. त्यांना नाटक पसंत असेल तर आम्ही तुमच्या डीननाही भेटू. तुम्हाला हे कुणी सांगितलं? मोजवानी माझा पेशंट आहे खरा. मी काही त्याच्यावर विशेष उपचार केले नाहीत असंही नाही. त्याच्याशी माझी ओळख आहे. पण डॉक्टर, सत्यानी सांगितलं हे. तुम्ही म्हणाल तर तेही तुमच्याबरोबर यायला तयार आहेत. तुमच्या हातगुणावर मोजवानीचा विशेष विश्वास आहे म्हणत होते ते. तुमचा शब्द मोजवानी कधीही डावलणार नाहीत असं सत्यांना वाटतं. ठीक आहे, मी प्रयत्न करीन. मी पेशंटशी 3 भागात विभागणी करतो. आजारी असताना अति नम्रपणे वागतात, पण एकदा प्रकृती चांगली झाली की रस्त्यात ओळख सुद्धा दाखवत नाही. असा एक प्रकार आहे. त्यांच्याकडे माझं काही काम निघालंच तरीही मंडळी मदत तर करत नाहीतच, उलट काम होणार नाही असं पाहतात. दुसरा प्रकारचे रोगी आजारपणात आवश्यक तेवढे नम्रपणे वागतात. त्यांच्यापाशी मी आपण होऊन काही काम घेऊन गेलो तर मदत करतात, पण आपण होऊन याला काही मदत करूया असा विचार करत नाहीत. या माणसांना कृतज्ञ म्हणता येणार नाही एवढंच. अनुपमा हसली. आणि तिसऱ्या प्रकारचे रोगी? रोग नाहीसा झाला तरी पुढेही माझ्या वैद्यकीय सेवेची आठवण ठेवतात. मी नेहमीप्रमाणे दिलेल्या ट्रीटमेंटच्या उपकाराचं ओझं सतत वाहतात. पण अशी माणसं अत्यंत कमी असतात.
मी आशा केवळ दोघांचीच नावं आता सांगू शकेन. त्यातलाच एक मोजवानी आहे. मला काही ना काही अडचण असल्यास तिसऱ्या माणसाकडून जरी त्यांना समजलं तरी ते आपण होऊन मदत करतात. मी तोंड उघडून मागण्याची गरजच नाही. तेच उलट मागं लागतात. डॉक्टर, तुम्ही कुठं दवाखाना काढणार आहात? तुम्हाला ऑर्नरी पोस्ट हवी आहे काय? वगैरे. मी काही नको म्हणून सांगितलं तर तेच खिन्न होतात. अजूनही वाटतं मी त्यांच्यासाठी काहीही विशेष केलं नाही. ते त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं नाव कोणाचं? तुमचं. आणखी कुणाचं असणार? तुम्ही सत्याला आजारपणात सांभाळलं. तुम्ही एकट्या, त्यात स्त्री, पण तुम्ही त्याची सारी जबाबदारी अंगावर घेतली. निष्काम भावनेनं त्याची सेवा केली. पण माझं एक तुमच्याकडचं काम तसंच राहिलंय. कुठलं काम? मी मुंबईला येऊन वैद्यकीय शास्त्राचं शिक्षण घेतलं. इथं राहून अनुभवही घेत आहे. पण माझं एक काम मात्र अपूर्ण राहिलंय. अनुपमा स्तब्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होती. वसंत आवेगानं म्हणाला, अनुपमा, माझ्या पुढच्या जीवनात माझ्या खेड्यातल्या घरात, खेड्यातल्या गरीब गावकऱ्यांची सेवा करण्यात तुम्ही मला साथ द्याल? अनुपमा अवाक झाली. तिनं कधीच याची अपेक्षा केली नव्हती. तिनं वसंतकडे अशा दृष्टीनं पाहिलं नव्हतं. तसा विचारही केला नव्हता. तिच्या मनपटलावरून अनेक घटना तरळून गेल्या. वसंत आतुरतेनं तिच्या उत्तराची वाट पाहत होता. समोरची अनुपमा त्याला महाश्वेता अनुपमा दिसत नव्हती. बुद्धिवंत आणि धारिष्टवान अनुपमाही दिसत नव्हती. केवळ मन आणि हृदयाच्या दृष्टीनं आगर्भ श्रीमंत असलेली अनुपमा त्याच्यासमोर होती. इतरांसाठी स्वतःचं सारं बाजूला सारणारी अनुपमा, स्वतः हसतमुख राहून केवळ आनंद वाटण्याचंच व्रत घेतलेली अनुपमा, ही आज आपल्या हातातून निसटली तर पुन्हा दुसरी अनुपमा कुठून मिळणार? अनुपमा मोकळेपणाने हसली. तिच्या सुंदर डोळ्यांमधून पाण्याचे थेंब ओघळले. तिनं डोळे टिपले आणि म्हणाली, हे तुम्ही कुणाला विचारत आहात याची तुम्हाला कल्पना आहे? तुम्हाला माझ्याविषयी काय ठाऊक आहे? हा पहा डॉक्टर, गेल्याच आठवड्यात माझ्या कानामागं आणखी एक पांढरा कोडाचा डाग उमटला आहे. आणखी काही दिवसातच माझा सगळा चेहरा कोडानं भरून जाईल. तेव्हाही तुम्हाला माझ्याविषयी हीच भावना जाणवेल काय? अनुपमा, माझ्या दृष्टीनं तो अगदी किरकोळ विषय आहे. मला सत्यानं तुमच्याविषयी सांगितलं आहे. मला तुमच्या भूतकाळात काहीही रस नाही. मी काही तुमच्या सौंदर्याचा पुजारी नाही. मी डॉक्टर आहे. मला ठाऊक आहे आज ना उद्या हे कोड तुमच्या चेहऱ्यावर आणि इतर शरीरावरही पसरणार आहे. ते काही महत्वाचं नाही. मानवी देहामध्ये कुठली ना कुठली विसंगती येणं स्वाभाविक आहे ना. मी त्याचा सर्वकष विचार केला आहे. तुम्ही विचार केला असेल डॉक्टर, पण तुमचे नातेवाईक, या रोगाच्या आनुवंशिकतेकडे आज तुमचं लक्ष नाही. अनुपमा, मला नातेवाईकच नाहीत, आई वडील नाहीत आणि भावंडही नाहीत. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा माझा स्वभावच नाही. हा रोग अनुवंशिक असल्याचं कुठं सिद्ध झालंय? तसं पाहिलं तर डायबेटीस सारखे रोग अनुवंशिक असतात, पण आपल्या समाजात लग्नासारख्या बाबतीत या असल्या रोगांची कुणी चर्चा करत नाही. पण कोड त्वचेवर चटकन नजरेला पडतं म्हणून याची तेवढी चर्चा होते. अनुपमा, आणखी 2 महिन्यात मी मुंबई सोडून गावाकडे जाणार आहे. तुम्हीही महिन्याभराचा अवधी घ्या. सावकाश समग्रपणे विचार करा. तुम्हीही विचार करा डॉक्टर. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय डोकं शांत झाल्यानंतर तापदायक ठरण्याची शक्यता असते. आपण दोघंही पुन्हा एकदा भेटूया. ठीक आहे, महिन्याभरानं भेटूया. मी मोजवानीशी बोलून तुम्हाला नंतर कळवतो. वसंतला शिंक आली. थंडीची सूचना दिल्याप्रमाणे गार वाऱ्यानं त्याचं अंग शहारलं. मागचं सारं विसरून अनुपमा म्हणाली, डॉक्टर, स्वेटर का वापरत नाही? वसंत मंद हसत म्हणाला, मला कोण स्वेटर विणून देणार? विकत घ्यायचं तर लक्षात राहत नाही. एकंदरीत माझी सर्दीची समस्या जशीच्या तशी आहे. निघू मी? अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.